असे कुठले 4-5 पॅरामीटर्स आहेत किंवा 3, 4, 5 असे पॅरामीटर जिथे एस-आय-पी आपण एक तर चेंज करावी तिथून तुम्ही किंवा बंद करावी? आता काही फंडामेंटल पॅरामीटर्स असतात, जसं फंड हाऊसमध्ये आता समजा फंड मॅनेजर खूप चांगला स्किल्ड फंड मॅनेजर आहे आणि तो एक्झिट करतोय, तर त्या फंडला इम्पॅक्ट येऊ शकतो. नंतर आता तू म्हणशील तर त्याचे रोलिंग रिटर्न्स म्हणजे कन्सिस्टन्सी काय दाखवली आहे. अगदी नवीन फंड आहे का हा एवढे वर्ष चांगला कन्सिस्टंटली फर्स्ट क्वार्टाईलमध्ये म्हणजे पहिल्या 5 फंड्समध्ये तो असतो, तर तसे फंड्स निवडावे. त्याला एक लाँग ट्रॅक रेकॉर्ड असला पाहिजे. नंतर आम्ही बघताना त्याचा बीटा काय आहे, मग म्हणजे किती तो हलतो जेव्हा मार्केट्स म्हणजे किती रिस्की फंड आहे तो. त्याच्यानंतर त्याचा पीई आहे, प्राईस टू अर्निंग काय, म्हणजे तो किती महाग आहे किंवा तो किती स्वस्त आहे. मग नंतर बरेच माझ्या भाषेत शार्प रेशो काय, ट्रेनर रेशो काय, असे बरेच पॅरामीटर्स असतात. मग जसं आत्ताच्या मार्केट्समध्ये आम्हाला थोडीशी चुणचुण लागलेली की बहुतेक मार्केट्स डिप करेल, कारण का बरेचसे फंड हाऊसेसमधले फंड मॅनेजरना आपले फंड्स बराच कॅशमध्ये जाऊन बसलेले. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल एखादा XYZ फंड आहे, त्याचा जर का एक 100,000 CRचा EM आहे, तर त्याच्यातनं 5 ते 6 किंवा 8 ते 9% कॅशमध्ये जाऊन बसलेले. मग कळतं की आता मार्केट समजा पडलं इथे की ते परत आपले पैसे इक्विटीमध्ये डिप्लॉय करतील.